ऐका माय बापानं, कवठावाडी छोटस गाव आहे. दिव्य आणि भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम तुम्ही इथे घेतात. अतिशय आनंद वाटला मला. या बोचऱ्या थंडीमध्ये माता भगिनी बसलेले आहेत. आमचा वाचक वाचून निघून जातो नारळ घेऊन. वक्ता वक्ता सांगून नारळ घेऊन वराकडे निघून जातो. आरती कोण करायची? आरती कोणी करायची? वाचक वक्त्यानं माझी विनंती आहे, पोथीला आलं की आरती केल्याशिवाय घरला जायचं नाही. बघा तुम्ही किती त्रास बघतात. 12 तास झालं. संध्याकाळी 6 वाजल्यापासून कथा सुरू झाली. आता सकाळची 6 वाजतात. माग माता भगिनी आरत्या घेऊन उभा टाकलेले आहेत 12 घंट्यापासून. आणि एवढ्या थंडीमध्ये तुम्ही तपश्चर्या केलेली आहे ना. पूर्वीच्या काळामध्ये हजारो वर्ष मनुष्याला आयुष्य होतं. तर 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करावं लागत असेल, कमीत कमी 12 वर्ष. पण आता तुम्ही 12 घंट्यामध्ये जे 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर देवाची प्राप्ती होत होती ना, ती आता 12 तासात प्राप्त होते. खटवांग नावाचा राजा 1 तासामध्ये देवाला आपल्या अधीन करून घेतला. ज्ञानोबारायांनी 16 वर्षामध्ये देवाला आपल्या ताब्यात घेतलं. तुकोबारायांनी 42 वर्षात देव आपलासा केला. ज्ञानोबाराय म्हणतात 12 वर्ष 1 घंटा सुद्धा गरज नाही. परीक्षिती राजाने 7 दिवसामध्ये देवाला आपलं केलं होतं. तर ज्ञानोबाराय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिल्या. असा मुद्दा आहे. म्हणून तुम्ही केलेल्या तपश्चर्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मण शक्ती ही रामकथा आहे, सुंदर कथा आहे. माझं गाव झरी आहे आणि तिथं सगळे आम्ही मराठीच माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सप्ताह सुरू केलो 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी मराठी माणसं, सगळे मराठीच माणसं. आणि जिथं मराठी माणसं तिथं गोंधळच गोंधळ, गोंधळच गोंधळ. पण तुमच्या गावात दिसलं नाही म्हणून मला बरं वाटतं. कारण पहिल्या सप्त्यामध्ये आम्ही 400 माळी घातल्या. तुळशीच्या या माळी पहिल्या सप्त्यात. आता फक्त 40 आहेत. किती आहेत आता? 40. यांकड तू का माळ काढलास रे? माझी माय 10 रुपये नाही म्हणली. ती त्याची माय 10 रुपये नाही म्हणली. तुळशीची माळ माळ 10 रुपये नाही तर काय करते? माळ चावते का तुम्हाला? असो, आपल्याला टाइम कमी आहे. अर्धा-2 तास आपल्याला दिलेला आहे. शेवटचा अध्याय आहे. शॉर्ट बट स्वीट. चिठी याच्याबद्दल वाट बघून अशी गोड कथा. शेवटचा अध्याय 7वा. पहिल्या अध्यायामध्ये लक्ष्मणजींना शक्ती लागते. दुसऱ्या अध्यायामध्ये सशीन वैद्य राजाने औषधी सुचवतात. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये हनुमंतराय औषधी जाऊन परत येत असताना एका बाईचा उद्धार करतात. आणि ती बाई सांगते की इथे जो बसलेला महाराज आहे तो डुप्लिकेट आहे, त्याला मारूनच तुम्ही वापस जा तर तुमचं काम होईल. 4थ्या अध्यायामध्ये काळनिमीला मारतात. वापस येत असताना भरतजीची भेट होती 5व्या अध्यायामध्ये. आणि 6व्या अध्यायामध्ये भरतजी आणि हनुमंतरायाचा संवाद आहे. रामकथा गोड सांगतात 6व्या अध्यायामध्ये. आता 7व्या अध्यायामध्ये मारुतराय का आला नाही याचं दुःख होते रामाला. आणि रागही येतो सगळ्या जगाचा. माझ्या लक्ष्मणाला मारणारा काळ जो माझा नौकरदार आहे त्याने माझ्या लक्ष्मणाला मारतोच कसं बघतो. एकाला असा राग येतो. परंतु तिथे विभीषण जी आहेत, सुग्रीव राजा आहे, अंगद आहे, नळनीळ आहे, त्यांनी देवाचे पाय धरले. सांगितलं की देवा तुम्हाला जन्म द्यायचा अधिकार आहे
मारायचा अधिकार नाही, माईला जन्म द्यायचा अधिकार आहे, मारायचा अधिकार माईला नाही. हात पाय धरल्यानंतर राग शांत केला, शांत केल्यानंतर मग आता इथे दोघांचा संवाद आहे. कोणाकोणाचा? भक्ताचा देवाचा संवाद आहे, मित्रा मित्राचा संवाद आहे आणि राजा राजाचा संवाद आहे. अशा गोड कथा या ठिकाणी शेवटच्या अध्यायामध्ये आपण 15-20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये वर्णन करूया. मी घरून निघालो त्यावेळेस एक गंधवाला भेटला. त्यानं म्हणलं कुठं चालल्या तुम्ही? मी म्हणलो शक्तीला चाललो. लक्ष्मणाला मारून उठवायला चालल्या. होय, काय म्हणाले त्यानं? लक्ष्मणाला मारायला उठवायला चालले. होय, लक्ष्मणाला मारायची ताकद आहे का आमच्याकडे? ज्याने मेरू पर्वत हलवलं आणि वेदाचे खंडन केले असा बदमाश रावण त्याने लबाड बोलून लक्ष्मणाला मारलं. बरोबर आहे. आता लक्ष्मणाला कोण उठवणार आहे? सुमित्रा सुता लागली शक्ती जेव्हा, धरी अकराळ विकराळ रूप तेव्हा, गिरी आणून तो शीघ्र उठविला, नमस्कार माझा तया मारुतीला. मारणारा लबाड रावण आणि उठवणारे कोण आहेत? माझे हनुमान आहेत. म्हणून हनुमान जसं भाजीतलं मीठ वैभव आहे स्वयंपाकाचं, तसं रामायणामधला माझा हनुमान कथेचं वैभव आहे. माय बापानं कथेचं वैभव. आता पहिल्या ओळीमध्ये काय म्हणतात ऐका. भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवल्य महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. श्री रामप्राप्तिता वानरगण शरणागत विभीषण षष्टी घाता कळवळ होऊन केले उपशमन क्रोधाचे. मंडळीचा आदर करून रामाने आपला राग शांत केलेला आहे. ऐका. शांत करोनी कोवाशी अविटोनी मोहावेशी काय बोलत सुग्रीवाशी सावकाशी परियसा. 18 पद्म वानरांचा भार, 56 कोटी माकडा अस्वल, विभीषण राजा सुग्रीव आहेत. सगळे टक 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 बघतायत कोणीकडे, मारुतरायाकडे, पण कुणी आलं नाही. तेवढ्यामध्ये रामाने सुग्रीवाला जवळ बोलावलं. काय म्हणतो? पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवाते बोलावून आदिनपणी दिन वचन दशरथ बोलावले सुग्रीवाला. अतिशय उदास आहेत राम, पण आतून कसे आहेत? अधीन आहेत. वरून जरी उदास असले पण आतून उदास नाहीत. अधीनपणे दीनपणे सुग्रीवाला काय म्हणतात ऐका. सुग्रीवा परीचे विनंती तू अवचाट मित्र कार्यार्थी तुझे उपकार वचनोक्ती बोलावे. तू माझा मित्र आहेस. मित्र कसा असावा या दोघांच्या जोडीतून आपण शिकावं, यांना वाचावं. मित्र कसा असावा, नाहीतर मैत्र केला महाबळी अंत आपल्याला उपयोगाला येत नाही. कामा नाही अंतकाळी. माझ्या मित्रा, तुझे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. तुला माझी एक विनंती आहे. सुग्रीव राजाला राम राजा बोलू लागलेला आहे. बोलावे सर्वथा काय दाऊ तोंड दाऊ समजता कुढावीर चरणांगता वचनबद्धा राहिलो नाही. आणि बिभीषणाला जी गादी देतो म्हणलो होतो ना, ते माझ्याला आता होत नाही. म्हणून काय कर, माझे अंतकाळीचे वचन तुम्हाला घावे आपण सवे घेऊन वानरगण किसकिंधे गमन करावे. माणूस अंतकाळीचे वचन
असा मुद्दा येतो बघा कधी कधी, आणि माणसाला शेवटच्या काळातच कळते, कधीच कळत नाही माणसाला. म्हणून कळो येईल अंतकाळी, अंतकाळाच्या माझ्या वचनाकडे लक्ष दे सुग्रीवा. प्रभू रामचंद्र बोलू लागलेले, विभीषणही सल्ला द्यावा, सर्व प्रकारे संरक्षावा, रावण करून यावा, येईल शिवायाची अजून एक काम करायचं. घराकडे जात असताना माझा शरणांगत विभीषण घेऊन जा, कारण राग अतिशय आपल्या विभीषणावर आहे, भावावर आहे रावणाचा. म्हणून विभीषणाला मारण्याचा रावण प्रयत्न करीत, त्याला जड सुरक्षा देऊन घराकडे घेऊन जा. जड सुरक्षा माणसं माणसाला देतात, पण भारताचा राजा इंदिरा गांधीला जड सुरक्षा असताना सुद्धा मारलं विकृतीने. जड सुरक्षा असताना राजीव गांधीला मारलं. जड सुरक्षा माणसाची चालत नाही, त्याची चालते. आले देवादीच्या मना तेथे कोणाचे चालेना, माझ्या विभीषणाला जड सुरक्षा घेऊन तो गावाकडे निघून जा. राम बोलू लागले, जल्पयाशी संवारी रावणाशी, अभिषेकी भीषणाशी, निजग जयशी अतिवोजा. बोलाव तर तोलाव, नाहीतर बोलाव, नाहीतर बोलायच्या भानगडीत पडू. आता आमच्यासारखे भागवताचार्य, रामायणाचार्य भरपूर जन्माला आले, मरून बी गेले, पण बोलत तसं चालले. आमच्याकडे एक महाराज आहे, 2.5 लाख रुपये घेतो 5 दिवसाच्या रामकथेला. किती? 2.5 लाख. 5व्या दिवशी हजारो लोक जमतात, महाराज आले, महाराज आले, महाराज. शेवटचा दिवस 2 माणसाला बोलवून उपकरण देते त्याच्या हातामध्ये, आणि सगळे ऐकणाऱ्या म्हणून ती उपकरण फिरते. 15 मिनिटामध्ये 1.5 लाख. बोललेले 2.5 लाख. तुमचं गावच घेऊन येते. त्याचं नाव आहे रामायणाचार्य. रामकथा सांगायची, गाव लुटून न्यायचं. अरे रामायणाचार्य हनुमंतराय झाले त्रेतायुगामध्ये, आणि कलियुगामध्ये तुलसीदासजी रामायणाचार्य. 3रा रामायणाचार्य जन्माला यायचं, एवढं ध्यान ठेवा. बोले तैसा चाले त्याची वंदा. आता आम्ही पोथी कशासाठी सांगते? आम्ही पाकिट साठी सांगते, बाकी काय माती दिन वाटाय. रामासाठी कोणी पोथी सांगणार? रामासाठी पोथी सांगणारे ज्ञानोबा, तुकोबा, नाथ, नामदेव, जनाबाई, सखुबाई, मीराबाई, कानोपात्र, आईसाहेब हे जगामधले संत होऊन गे. देवासाठी कथा करणारे सगळे आम्ही पोटासाठी करतो. म्हणून जसं बोललं ना तसं चालत जावं. संसाराला शिव्या द्यायचं नाही. इथं स्टेजवर बसून संसाराला शिव्या द्यायचं, घरी जाऊन पुन्हा मुंडी खुपसून संसारात राहायचं. याला बोललं तसं चाललं म्हणत नाहीत. राम म्हणतात मी बोललो, पण मी चालू शकत नाही, म्हणून मला क्षमा कर सुग्रीवा. गेला तो पण आणि पण मोठ्या मोठ्याच जमल्याने शेवटला नेता नाही. तुमचे आमचे विषयातच काय हो. भगवान कृष्णाने पण केला, हातात शस्त्र धरणार नाही. नामदेवाने पण केला, 1 कोटी अभंग लिहिन. भीष्माचार्याने पण केला, पण शेवटाला गेले नाहीत, म्हणून पण करायचं नाही. बोला त्याच्यामध्ये एक वायर आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव अर्थिंगचं वायर. ते तुम्ही काढून घ्या, लाईट बंद होईल. मी जो राम आहे ना, मंगल भवन अमंगल हारी, तो राम लक्ष्मणाच्या बळावर होता.
लक्ष्मण गेल्यामुळे रामाची किंमत शून्य झाली. राम स्वतःच छोटेपणा सांगू लागले जगाला. सुग्रीवाला म्हणतात, सुग्रीवा तू आपली वानर सेना घेऊन किष्किंधेला निघून जा. रावण बापुडे जगती सौमित्र महेंद्र जगती नागवेणी रघुमती ते शक्ती प्रतिहात झाली आपल्याला माझी. स्वतःला लहान म्हणून घेण्यासाठी ताकद लागते मायबापानं. कुणाला बी लहान म्हणून घ्यावं असं वाटत नाही, कुणालाच लहान म्हणून घ्यावं वाटत नाही. मज पामर आहे काय थोडपण बाई वाहन पायी बळी. तुका म्हणे बरवी जाण व्हावे लहानावणी लहान, असं फक्त मोठ्या माणसालाच वाटतं. आमच्यासारखे चिल्लर माणसं कमी पडतात लहान म्हणून घ्यायला. आणि खरं म्हणजे लहान बी म्हणून घेऊ नये, मोठं बी म्हणून घेऊ नये, असा मुद्दा आहे. दोन्हीच्या मधून चलत जाव, दोन्हीच्या मधून. मधल्या रस्त्यानं गाव लवकर घडते. असो रामराय म्हणतात, आता माझी ताकद संपली. मी राम जो होतो ना लक्ष्मणाच्या बळावर होत असं बोलू लागले. सौमित्र माझा निज प्राण, सौमित्र माझे जीवन, सौमित्र विसमरता त्रिभुवनाक्रमी. त्रिभुवनाचं आक्रमण करून ताब्यात घेण्याची सामर्थ्य माझ्यामध्ये होती, पण लक्ष्मणामुळे होती. राम सौमित्र माझी स्थितिगती, सौमित्र माझी लक्ष्मण माझी स्थिती, लक्ष्मण म्हणजे माझी जगती माझा. या जगामध्ये तीन भुवनामध्ये मृत्यू लोकात, पाताळात आणि स्वर्गामध्ये माझी जी कीर्ती होती ना त्या लक्ष्मणामुळे होती. सौमित्र माझा निजावा, सौमित्र माझा विसावा, सौमित्र माझा ओलावा, सौमित्र विन जीवा जीव बोलायला जिवंत राहू शकत नाही, तसं लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. राम बोलू लागले. सौमित्रे मोकली काय काही नाही मी रघुनाथ. जळो जळो हे दिवी आती निंदित लौकिकी. ऐका माय बापा, एक जीवन लौकिकासाठी आहे, एक जीवन आपल्यासाठी आहे. लौकिकासाठी बी जीवन जगावंच लागतं, पण खरं जीवन आपल्यासाठी जगावं. म्हणून जन्माला येतो ना, पहिलं त्याचं काम आहे धर्माचं रक्षण करणे, दुसरं काम आहे देशाचं रक्षण करणे, तिसरं काम आहे देवाला आपलंसं करणे, चौथं कामच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशी माणसं मिळवली, जीवाला जीव दिले. होता शिवा म्हणून वाचला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. काय माणसं कमावली. आपली बायको आपल्याला मानत नाही. 18 पगड जातीचे माणसाला जीवाला जीव द्यायसाठी तयार झाले. म्हणून अशी पोथी वाचायसाठी आपण शिवाजी राजांच्या ऐश्वर्याने इथे लावलं पोथी. नाहीतर इंग्रज कलेक्टरची परवानगी घ्यायला आपल्याला औरंगाबादला जावं लागत असे. आम्हाला पोथी लावायची आहे, आम्हाला 4 माणसं एका जागी बसून बघ, नो नाही परवाना मिलेगा आपको, नाही मिलेगा. असा अन्याय करणारे 150 वर्ष या देशावर राज्य केले. छत्रपतीने मोगलशाही, आदिलशाही आणि इंग्रजाला पळवून लावलं. माझा भगतसिंग क्रांतीवीर, आम्ही फक्त गळ्यातच माळा घालतो, त्यांनी फाशीची माळ गळ्यात घालून घेतली. म्हणून आज पोथी चालू आहे कवठावाडीच्या इथे. गळ्यात फाशी घालून घेतली. 17 वर्षाचं लेकरू गालावर लागून दूध वाळलं नव्हतं, देशासाठी प्राण दिलं. देशासाठी तुम्ही पोथी तर फुकट सांगा, तुम्हाला म्हणणं झालं बरं. आता कुठे 50 जोड्या उठून गेल्या आणि त्यांना बी म्हणणार हे लाखो रुपये जे हाणू देऊन चालले त्याच्यासाठी होईल. तुम्हाला मोडा मोडा देऊन देऊन किती देतील? 500, 400, 1000. आणि गुटखा खाण्यापेक्षा या वारकऱ्याच्या मुलांना द्या ना, काय अडचण नाही. आपला पैसा कारणी लागतो. गुटखा खाऊन दारू पिऊन वाटोळ करण्यापेक्षा पोथी सांगणाऱ्याला, पोथी वाचणाऱ्याला द्या. एक माणूस मध्ये सुटलं, मग तुमचं कस काय? गाडी घेऊन आल्या, 50 वर्षात 1 रुपया कुठे घेतलं नाही. माझ्या गुरुने मला शपथ घातली, पैसा घेशील तर बघ माझ्या आत्म्याला दुखवलं. 50 वर्षात
म्हणून माय बापानं वारकऱ्यांना द्या. वेचून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे सकली. फायदा काय? या वारकऱ्याला पैसा दिला तर फायदा काय? उत्तम ते गती तो एक पावेल. उत्तम भोगी जीव खावी. या पोती सांगणाऱ्याला वाचणाऱ्याला जर तुम्ही पैसे देताल ना, पैशात लाखपट वाढ होईल तुमच्या, लाखपट. तुमचा जन्म कसं, पुढच्या जन्मात तुम्हाला जर मानव जन्म मिळाला तर तुम्ही पुन्हा माणसासारखेच वागाल. आणि न जाणं तुम्हाला जनावरांचा जन्म मिळेल तर तुमचा ज्ञानोबारायांचं जे रथ आहे ना, रथ, त्या रथाचे घोडे होण्याचा योग तुम्हाला प्राप्त होईल. घोड्याचा जन्म मिळाला आपल्याला अनावधानाने तर माऊलीच्या पादुका पाठीवर घेऊन चालणार घोडं होता तुम्ही. उत्तम ते गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाणी. कोणी आळंदी पंढरीच्या वाटेने येत असाल तर बघा तुम्ही, घोडा ज्यावेळेस चालतो ना माऊलींचा, लोक येडे पिशे होते त्याच्या पायाखालची माती पदरात बांधून घेऊन खिशात घालतात. बायको तर पाया पडणार आपली, घोड्याच्या पाया पडतात हो. कारण ते योगभ्रष्ट जीव आहेत मागच्या काळातले. एकदा काय भोवल्यावर पाया पडली बिचारी ते पडली, पुन्हा नाही. तुमचं सांगत नाही, माझीच बायको सांगतो. माझ्या काय उखाण्यात नाव घेतली ते सांगू तुम्हाला. आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात सोन्याचं ताट, सोन्याच्या ताटात मोठी मोठी कणस ध्यान देवलेले की मोठ्या मोठ्या कणसात ठळक ठळक दाना. आणि देगलूर तालुक्यामध्ये माझा मालक शाना. तेव्हा कोच्या खवडोक्याने आता 71 वर्ष झालं तिनं आण म्हणलेला आणतो, आण म्हणलेला आणतो, आण म्हणलेलं काय घेऊ. ही सगळी लबाड माणसं आहेत संसारातली, पण त्यांना बी लौकिकातून सांभाळून घेऊन जावं लागतं. खरं कोण आहे? खरं ज्ञानोबा आहेत, खरं मुक्ताबाई आहे, खरं जनाबाई आहे, खरं हे रामायण आहे, खरं हरिपाठ आहे, भगवद्गीता खरी आहे. बाकी लटिका व्यवहार सर्वा संसार वाया. कोणाचे पैसे बोलवतात तर पुढच्या जन्मात त्याचं घरावर कुत्र तुम्हाला व्हावं लागेल. वैर हे बी ऋण आहे, कधी चुकत नाही. हत्या हे वैर ऋण आहे, कधी चुकत नाही. याला सांभाळा. बोला. तू मला याला मुक्त कर सुग्रीवा. सर्वांचा मी ऋणी आहे. जगाचा बाप किती लहानपणा घेऊन बोलतो माय बाप. म्हणून सुग्रीवा तुझ्या धरले चरण लोटांगण घातलं सुग्रीवाच्या पायावर. अरे जगाचा बाप समवेत भक्ताच्या पाया पडतो, कारण भक्ताचा ऋणी आहे देव. आणि कोण कोणाच्या पाया पडावं? येळ आलं की कोणी बी कोणाच्या पाया पडावं. येळ आलं की पडावंच लागते. पाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही. रामराया विनंती करू लागले सुग्रीवाला. कृपा करावी वादळाशी सुख द्यावे प्रेमी भोगी त्रिपुरा हे राजाचे शब्द आहेत. घरी जाऊन काय कर? धर्माने राज्य कर. धर्माने राज्य केलास भगवान रामचंद्र दीन होऊन सुग्रीवाला विनंती करतायत. सगळी वानर टक 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 बघत आहेत. माकड, वानर, अस्वल कशी माणसं जमा केली बघा. कोणाला मारायसाठी? कवटावाडीच्या सरपंचाला नव, त्याला मारायसाठी केलं नाही जमू. कवटावाडीच्या सरपंचाला किंवा गावातल्या लोकांना बिडी वंडर मारायला काय लागते? उगाच चुटकी सगळी बोलवत जाते. वेदाची ज्यांनी खंडन केलं, शनिदेवाला उबडं घालून पायऱ्या केल्या त्यांनी. शनिदेवाला उबडं घालून पायऱ्या केल्या. इंद्रजाचा फुलारी
है की नाही? त्याला मारायसाठी तसलीच माणसं जमा करावं केलं नाही. माकडं हसवलं वानर वंगळ्या मोठ्या माणसाला अपमानित करून मारायचं असेल एक साधारण माणूस निवडला की झालं खतम. नुसतं शिव्या दिलं की त्यानं मेला. वानरा हाती लंका धन्य धन्य म्हणे तुका. मग रामराय लहानपणे घेऊन होता तर माझ्यानं होत नाही. सुग्रीवा तू घराकडे जा, धर्माने राज्य कर. सुग्रीवाला उपदेश करीत आहे. सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे घडे सर्वता तुझ विण राज्य भोगिता महादोष माता वाजती. हे नारळ घेऊन येत होता. आपण एक 10 मिनिटं आपल्या सोबत इथं राहतो. नारळ इथपर्यंत येजोपर्यंत पण तिथं असं हलवी द्या की नाही? का बरं हलवी द्या? ह्याच्यात पाणी आहे की नाही बघत्या. पाणी आहे का नाही बघता. आपल्या सोबत राहतेच 5 मिनिटं तिथे गेल्यावर त्याला फोडून प्रसाद करून टाकतो. 2 मिनिटाच्या संगतीचं नारळ त्याला हलवून बघतो आपण. देवाची भेट देवाची प्राप्ती एवढी फुकट नाही माय बापा. भगवान रामचंद्र सुग्रीवाची परीक्षा बघतायत. हा कितपर्यंत माझा मित्र राहील. काय म्हणतात रामाई? सुग्रीवाने हात बोलणं बंद झालं का? आता माझं तुझं बोलणं संपलं तर मी बोलतो म्हणले. राम बोलेपर्यंत का आई म्हणली नाही. रामाला वरचेवर उचललं सुग्रीव रामाला म्हणतो देवा करोनी विनवणी पायी ठेवी तू माथा. परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा अखंडित असा व्यायसे वाटते बाई. मी नरकाचा अधिकारी होईल. तुला सोडून मी घराकडे जेवलो ना अभक्ष भक्ष त्याचं पाप मला लागेल. म्हणून मी घराकडे जाणार नाही. आणि तुला विजयी मिळून देईपर्यंत मी अन्न भक्षण करणार नाही. बायकोला येताना सांगून आलो तर तुझा नाही तर मग रामाचा असं सांगून आलो बायकोला. आमची बायको विचारते संध्याकाळी यायचंय की सकाळ. म्हणून जमलं तर सकाळ नाही तर संध्याकाळी. पहिला अध्याय मिळेल न आल्या आखरी अध्याय न सोडले तर सकाळ जातो. निर्माण न करावे गेला तो कार्य सिद्धी प्रती असा मला विश्वास आहे. कारण संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भाव्य दास झालो त्यांचा. रामराय बोलू लागले सुग्रीवाला. संधी लढली की प्रल्हाद म्हणले प्रल्हाद येईल कमी धावशी झाली घेऊन या हनुमंतेतून गेला रात्रीचे 3 प्रहर संपले. आता 3 वाजले. पण आता आपल्या काही बळी असेल बुद्धी क्षणे होईल मारते आपण शक्तीचे शक्ती दाखवली आदरी दाखवला मारुतराय भक्त आहे. मारुतराय साधू आहे. मारुतराय नामधारक आहे. आता त्याची वेळ आहे. पहाटेची वेळ साधूंची आहे. काकडा करतात साधू मंदिरात येऊन. उठा पांडुरंग प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा परी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. नाम भक्त आहे. साधू आहे. आता त्याची वेळ झालेली आहे. थोडस थांबा. तुम्हाला मरायचं असेल तर थांबा. आणखीन एक 10 मिनिटं थांबा. सुग्रीव रामाला बोलू लागलेले आहे. ब्रह्मदेव जगाची निर्मिती करणारा 650 कोटी लोक निर्माण केले पूर्ण जगामध्ये.
त्याच्यामध्ये दोनच देश आहेत, पाकिस्तान आणि भारत अर्धे आहेत त्याच्यात. 650 कोटी लोक. ह्याचं तोंड त्याला लागणार, त्याचं तोंड ह्याला लागणार. गंगाबाईचं सखूबाईला लागणार, सखूबाईचं ज्योतिबाईला लागणार. काय माणसं निर्माण केलं म्हणून ब्रह्मदेव चतुर आहे. ब्रह्मदेवाला जे जमलं नाही ते माझा हनुमान करणार आहे. उजेड येऊ लागलेला आहे. मग काय झालं? पाण्याची वेळवाते लगुला एक वानेर उठलं होतं. उठले त्यानं बघले तिकडे. बघल्याबरोबर मोठं 10-20 कडव्याच्या गंजीला आग लागावं असं तिकडे येऊ लागले. माय बापानो, 1 महिना 2 महिने 22 दिवस युद्ध चालू होत रामरायाच्या सोबत रावणाच. कधी रामाला विजय, कधी रावणाला विजय, कधी रामाला विजय, कधी रावणाला विजय. रावणाला कस काय विजय? जसं मांजर उंदराला मारून खेळते की नाही, तसा देव खेळी आहे, खेळी आहे. कधी रावणाला विजय मिळवून दिला. 2 महिने 22 दिवसापासून एकापेक्षा एक बलाढ्य राक्षस आक्रमण करीत होते. वानर घाईला आले होते युद्धामध्ये. आणि त्या उजेडाला बघल्यानंतर वाटलं की कुंभकर्ण पुन्हा जिवंत होऊन आला की काय. पळाले बाबा, पळायला गेले. कुठे कुठे गेले? अंतरिक्षी काय दिसत झाले विस्मित. माणसाला सगळ्यात मोठी भीती काय आहे तर आपल्या जीवाची आहे. गरिबीची भीती नाही, जीवाची भीती आहे. माय बापानं पळायला लागले, पळायला लागले. कुठपर्यंत पळाले? बोला पुंडलिका देव तुकाराम रामचंद्र महाराज की जय. कपिवय महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज